हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो. आज माझी रेसिपीमध्ये मी घेऊन आले आहे भेजा फ्राय. बोकड्याचं मटण आणलेलं आहे, त्यासोबत भेजाही आणलेला आहे. त्यासाठी लागणार आहे मला काय काय साहित्य मी दाखवते. मी 8 ते 9 मिरच्या इथं कट करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट व घरी केलेला काळा मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे. आता ही सर्व रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे. कढईमध्ये ठेवलेला आहे मी तेल गरम करण्यासाठी. त्यामध्ये घ्यायचा कांदा टाकून कांदा चांगला लाल परतून घ्यायचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो, ज्यांना भेजा करता येत नाही, सगळ्यात आधी हा भेजा जो असतो तो कोमट गरम पाणी मी करून घेतलेलं होतं, त्यामध्ये हा असा घालून घ्यायचा. हे बघा, त्याचा जो रंग आहे तो सगळा बदलतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो, हे ज्या शिरा आहेत ह्या अशा शिरा साईडला काढून घ्यायच्या, तरच तो भेजा छान लागतो. हे बघा, अशा ज्या बारीक बारीक शिरा असतात ना त्या ऑटोमॅटिक निघतात ओढल्या. म्हणजे त्या पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा, असा हाताने काढून अलगद निघतात. त्या पूर्ण शिरा ज्या आहे याच्या त्या काढून टाकायच्या अशा. हे बघा, अशा ओढल्या की अशा निघून जातात. पूर्ण असा स्वच्छ करून घ्यायचा आपल्याला. आणि नंतर पुन्हा एकदा कोमट पाण्याने धुवून घ्यायचं याला. हे बघा, हे बघा किती स्वच्छ झाला. इथं अशा सर्व शिरा काढून घ्यायच्या अशा. खूप सोपी पद्धत आहे, अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि खायलाही तो छान लागतो. ज्यांना करता येत नाही आणि नवऱ्याला तर खूप आवडतो, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये टाकून उकळून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने बघा, एकही शीर त्याच्यामध्ये राहिलेली नाही. इकडं कांदा मिरची मी लाल करून घेतलेली आहे आणि इकडं भेजा गरम पाण्यात उकळून काढून घेतला आहे. बघा, जवळून दाखवते. आता याच्यामध्ये टाकायचं अद्रक लसणाची पेस्ट. गॅस करायचा फुल. आता इथे हे जे सर्व मसाले आहेत तेही याच्यासोबत परतून घ्यायचे. थोडीशी टाकायची कोथिंबीर, अर्धी कोथिंबीर नंतर घालूया आपण त्याच्यामध्ये. मस्त वास सुटला. आता हा जो भेजा आपण उकळून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून मग उकळून घेतलेला आहे, हा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. मस्त असा दाबून फोडून घ्यायचा. अंडीच्या चटण्यासारखा होतो हा. बघा, अशा पद्धतीनं हा झाला आहे. आपला भेजा हा रेडी आहे. अगदी 10 मिनिटात होतो हा, फार काय अवघड नाही. ओके, गॅस करायचा कमी आणि ठेवायचा असं 5 मिनिटं झाकण ठेवायचं. बघा, मस्त त्याला तेल सुटलेलं आहे. आपला भेजा हा खाली लागलेला नाही, तो झालेला आहे. गॅस करायचा बंद. घ्यायचा ताटामध्ये काढून आणि बाजरीच्या भाकरीसोबत
खायचा. हा भेजा झालेला आहे. बाजरीची भाकर आणि भेजा एकदम छान लागतो मैत्रिणींनो. एकदा नक्की ट्राय करून बघा. गंगी किचन किंग रेसिपी भेजा फ्राय.